हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे एक्सरसाइज 5.2. पण त्याच्या अगोदर काही कन्सेप्ट्स आहेत. मग काय काय कन्सेप्ट शिकलो याच्यासाठी नेसेसरी कंडिशन फॉर्म्युले काय काय आहेत. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन काय आहे. आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. सेक्शन फॉर्म्युला घेताना मात्र आपण असा घेतो, इथे ए बी सेगमेंट असेल, त्याला डायरेक्शन दिली तो मग ए बी बार झाला. पॉईंट आर त्याला एम इज टू एन ह्या रेशिओमध्ये जर डिव्हाइड करत असेल तर याचा पोझिशन वेक्टर ए बार, याचा आर बार आणि ह्या पॉईंटचा बी बार आहे. तर आता इथे आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन यूज करताना नीट लक्षात ठेवा. मी इथे काय करतोय, हे असं घेतो आपण एम बी बार प्लस एन ए बार, एम बी बार प्लस एन ए बार. लक्षात ठेवा आर बार इज इक्वल टू. नाव सेकंड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. तर एक्सटर्नल डिव्हिजनसाठी काय फॉर्म्युला आहे, इथे फक्त मायनस साईन येतं. आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. हा पॉईंट फक्त एक्सटर्नली डिव्हाइड करत असतो सेगमेंट ए बीला, किंवा डायरेक्शन दिली तर वेक्टर ए बी बारला. मग याचा पोझिशन वेक्टर आर बार कसा एक्सप्रेस करता येतो आपल्याला, हा रेशो असतो एम इज टू एन. बरोबर. आता त्याच्यानंतर पाहिला होता आपण मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे, जर ए बीचा आर हा मिड पॉईंट असेल, याचा पोझिशन वेक्टर ए बार, याचा आर बार आणि याचा बी बार, तर आर बार कसा एक्सप्रेस करता येतो, हा रेशो जर सेम असेल तर ए बार प्लस बी बार अपॉन 2. त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला होता सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे, सेंट्रॉइड ट्रायंगलचं सेंट्रॉइड आपण जी बार इज इक्वल टू कसा एक्सप्रेस करतो, ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. ए बार बी बार सी बार कुणाचे पोझिशन वेक्टर्स आहेत, व्हर्टायसेसचे ए बी सी. ए बार बी बार सी बार, जी आहे सेंट्रॉइड त्याचा पोझिशन वेक्टर जी बार आहे. त्याच्यानंतर अजून एक पाचवा फॉर्म्युला, याची करोलरी समजा सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन पुढे मी तुम्हाला थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. तर टेट्राहेड्रॉन कसा असतो, टेट्राहेड्रॉन इज लाईक दिस. हा टेट्राहेड्रॉन आहे, हे सॉलिड आहे, याच्या आतमध्ये जी हा सेंट्रॉइड असतो त्याचा. तर हे ए बी सी त्याचे व्हर्टायसेस असतील ए बी सी डी, आणि जी इथं सेंट्रॉइड असेल त्याचा आतमध्ये, तर तो जी बार इज इक्वल टू आपण कसा घेतो, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार अपॉन 4 घेतो. लक्षात आला. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला प्लेनमध्ये आणि हे स्पेसमध्ये आहे थोडक्यात टेट्राहेड्रॉन सॉलिड. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, ए बार बी बार सी बार डी बार हे त्या व्हर्टायसेसचे पोझिशन व्हेक्टर्स आहेत. समजला हा सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. आता हेच फॉर्म्युला आपण परत 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये बघितले होते. इथे x1 y1 z1 x2 y2 z2 वगैरे असेल तर काय येतं ते नोटबुकमध्ये बघा, मी एक्सप्लेन केलेलं आहे तिथे ते कसं घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर म्हणजे हा थिअरॉटिकल पार्ट मी रिवाईज करतोय, त्याच्या अगोदर तुम्ही एकदा तुमच्या नोटबुकमध्ये काय लिहून दिलं मी थिअरी शिकवताना ते एकदा बघा, वाचा, आणि त्याच्यानंतर मग 5.2 एक्झरसाइजचे क्वेश्चनकडे या. आता हे एकदा शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं आहे तुम्ही, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करायचं आहे, हे शॉर्टमध्ये सगळं लिहायचं आहे. आता इथे मी हे लगेच पुसतो, यातला काही पार्ट तुम्ही व्हिडिओ जिथे पॉज करायला सांगितलं तिथेच पॉज करून लिहायचं, किंवा बॅक घेऊन हे सगळं लिहायचं आहे. मी आता यातला काही पार्ट पुसतो आणि इथे एक रिमार्क लिहितो. तर रिमार्क काय आहे, जेव्हा आपल्याला हा रेशो माहीत नसतो, क्वेश्चनमध्ये कधी कधी रेशो माहीत नसतो, तेव्हा काढायला येतो. इथे लिहितो मी रिमार्क, टू फाइंड द अननोन रेशो
म्हणजे हा M:1 रेशो दिलेला आहे इंटरनलसाठी किंवा हा एक्सटर्नल डिव्हिजनसाठी जो रेशो दिलेला आहे तो माहीत नसेल तर आपण काय करतो, इट इज कन्व्हिनियंट टू टेक रेशो ॲज K:1. K:1 तो रेशो काय मानायचा, K:1 मानायचा. ते आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पण शिकलोय. रेशो माहीत नसेल तर आपण K:1 मानतो, बरोबर. मग तो K:1 रेशो मानल्यानंतर Kची व्हॅल्यू काढायची आणि Kची व्हॅल्यू आल्यानंतर मग तिथं काय आहे, इफ K इज पॉझिटिव्ह आणि K इज निगेटिव्ह असं जर असेल तर काय असतं, इफ K इज पॉझिटिव्ह देन इट डिवाइड्स पॉइंट जो आहे तो, K इज निगेटिव्ह देन पॉइंट डिवाइड्स इंटरनली. पॉझिटिव्ह झाला तर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला असतो आणि निगेटिव्ह आलं तर एक्सटर्नली. ही एक रिमार्क लिहायची तुम्ही. तर एवढाच पार्ट आहे, सफिशियंट पार्ट आहे 5.2साठी सगळं लिहिलं आहे. इथे पॉज करून सगळं लिहून घ्या. हे लिहिलं असेल हे ऑलरेडी पहिलं तर ही रिमार्क लिहा आणि मग 5.2 सॉल्व करा. बघा इथे इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही डिव्हिजनसाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ आर विच डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉईनिंग पॉईंट P अँड Q. P आणि Qला जॉईन करणारा पॉईंट R, त्याचा फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ R. इथे समजा R पॉईंट आहे, त्याचा रेशो पण तुम्हाला दिलेला आहे. तो रेशो किती आहे, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ विच डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स P अँड Q हुज पोझिशन वेक्टर. हा Pचा पोझिशन वेक्टर आहे -5i + 2j -5k. त्याच्यानंतर Qचा पोझिशन वेक्टर आहे, सॉरी हा Qचा आहे, हा आहे 2i -j + 3k. -j + 3k. Qचा आहे -5i + 2j -5k. हा रेशो दिलेला आहे 3:2. मग एकदा हा इंटरनल डिव्हिजनसाठी आणि एक्सटर्नल डिव्हिजनसाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा मग पहिलं इंटरनल डिव्हिजनसाठी. मग आता इंटरनल डिव्हिजनसाठी फॉर्म्युला काय आहे, R बार इज इक्वल टू MB बार प्लस NA बार अपॉन M प्लस N. मग R बार इज इक्वल टू Mची व्हॅल्यू, आता हे इथे असं आहे ना, हे MB बार हे मी असं लिहून दिलं होतं तुम्हाला. बघा हे Q बार आहे आणि हा P बार आहे. तर हे MB बार प्लस NA बार असं असतं. म्हणजे तुम्हाला असं लिहावं लागेल, हे 3Q बार प्लस 2P बार अपॉन 3 + 2. नाव R बार इज इक्वल टू 3 × P बारची व्हॅल्यू काय आहे, 2i -j + 3k प्लस 2 × Q बारची व्हॅल्यू पाहिजे. अशी चूक नको व्हायला, सिली मिस्टेक होते बरेच वेळा. 3Q बार -5i + 2j -5k प्लस 2P बार 2i -j + 3k डिवायडेड बाय हे 5. आता R बार इज इक्वल टू हे किती होतं आहे, -15i कॅप + 6j कॅप -15k कॅप प्लस 4i -2j + 6k डिवायडेड बाय 5. मग R बार इज इक्वल टू हे 15i 4i ॲडिशन होते -11i, हे 6j आणि -2j -15k आणि 6k -9k अपॉन 5. तर R बार इज इक्वल टू हे -11/5i कॅप
प्लस 4/5 जे कॅप मायनस 9/5 के कॅप असं होतं आहे. मग आरचे कॉर्डिनेट म्हणजे याचे कंपोनंट असतात -11/5 4/5 आणि -9/5. आणि आता सिमिलरली तुम्ही हे आरचे कॉर्डिनेट्स आले, सिमिलरली तुम्ही एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे इथं मायनस 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 साईन येतील, मग यांची सबट्रॅक्शन होईल. मग इथं मायनस साईन आल्यावर काय येईल ते चेक करायचं. फक्त मायनस साईन घ्यायचे, खाली चेक करायचं. राईट डाऊन. आता इथे सेकंड क्वेश्चनमध्ये काय यूज करायला सांगितलं आहे तुम्हाला, मिड पॉईंट फॉर्म्युला. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट एम जॉईनिंग द पॉईंट्स यल अँड एन. इथे यल आणि एन, यल आहे 7 - 6 12 आणि एन आहे 5 4 -2. याचा मिड पॉईंट फाइंड आउट करायचा आहे एम. तर आता एक तर हे असं घेऊ शकता, एम बार इज इक्वल टू यल बार प्लस एन बार अपॉन 2. मग हे 7i - 6j प्लस 12k, हे 5i प्लस 4j - 2k अपॉन 2 असं लिहायचं ॲडिशनमध्ये. आणि मग परत त्याचं जो आय जे केचे कंपोनेंट येतील ते काय लिहायचे त्याचे एमचे कॉर्डिनेट्स. और डायरेक्ट आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये पाहिलं आहे तर एमचे कॉर्डिनेट्स, एक्स कॉर्डिनेट काय येतो एमचा, वाय कॉर्डिनेट काय येतो, झेड कॉर्डिनेट काय येतो. तर ते एमचे एक्स वाय झेड कॉर्डिनेट डायरेक्ट काय येतात, एक्स कॉर्डिनेट काय येतो x1 + x2 अपॉन 2, 7 + 5 अपॉन 2, -6 + 4 अपॉन 2 अँड 12 + -2 अपॉन 2. काय येतं हे 6, हे काय येईल -1, हे काय येईल 5. हे झाले एमचे कॉर्डिनेट. आता त्याचा पोझिशन वेक्टर लिहायचा. मग इथे पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट एम इज एम बार इज इक्वल टू 6i - j प्लस 5k. त्याला फक्त कंपोनेंट लावायचे, आय जे के हे युनिट वेक्टर्स. झालं आन्सर त्याचं. समजलं का. एक तर असं म्हणा लेट यल बार एन बार, मग यल बार प्लस एन बार अपॉन 2 करायचं, डायरेक्ट पोझिशन वेक्टर मिळेल. किंवा मग असं करा एम एक्स वाय झेड ही ॲडिशन, त्याच्यानंतर आय जे के लावा. राईट डाऊन. आता या क्वेश्चनमध्ये जी रिमार्क लिहिली होती आपण ती यूज करायची. बघा इथे इफ द पॉईंट्स ए बी सी याच्यामध्ये पी आणि क्यू आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेत, आर कोलिनियर, देन फाइंड नंबर 1 द रेशो इन विच द पॉईंट सी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी. मग आता इथे हे ए बी सेगमेंट दिला आहे ना, मग आता ए बी सेगमेंट दिलेला आहे, त्याला सी पॉईंट इंटरनली डिवाइड करतो की एक्सटर्नली आपल्याला माहीत नाही. मग कॉर्डिनेट्स तर दिलेले आहेत, रेशो माहीत नाही. मग काय करायचं आपण, तिथे तो रेशो मानायचा काय k:1. बघा इकडे लेट ए बार बी बार सी बार be the PVs of points A, B, C respectively. आता ए बार काय येईल 3i + 0j + pk. बी बार काय येईल -i + qj + 3k. आणि सी बार काय येईल -3i + 3j + 0k. Be the position vectors of points A, B, C respectively. Let आता कोणता पॉइंट डिवाइड करतो इन द रेशियो इन विच पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी. लेट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी. तुम्हाला आठवते का रिमार्क मी स्टार्टिंगला लिहिली इथे की ज्यावेळेस रेशो माहीत नसतो त्यावेळेस आपण k:1 त्याला कन्व्हिनियंटली घेत असतो. सो सी डिवाइड सेगमेंट ए बी in the ratio, let C divide segment AB in the ratio k:1. लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं मी तुम्हाला k:1 रेशो घेतला. आता सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन यूज करायचा. लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा रेशिओ यूज करता तेव्हा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन यूज करायचा. म्हणजे काय होतं तुम्हाला मायनस साईन आलं तर एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला मिळतो, प्लस साईन आलं तर इंटरनल डिव्हिजनचा मिळतो. नाव C bar is equal to
हा रेशो आहे ना, जेव्हा आपण सी बार घेतो तर ए बीला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे, बघा ए बीला समजा हा इंटरनल डिव्हिजनसाठीचा यूज केला आहे, हा रेशो आपण k:1 घेतला आहे. मग आता असं होईल ना, हे के बी बार प्लस 1a बार, बरोबर. मग के बी बार प्लस 1 इंटू ए बार अपॉन के प्लस 1. नाव सी बार इज इक्वल टू, इथे सी बारची व्हॅल्यू पुट करूया, सी बार इथे राहू द्या तुरता, के इंटू बी बारची व्हॅल्यू, बी बार काय आहे -i प्लस क्यू जे प्लस 3k प्लस 1 इंटू ए बारची व्हॅल्यू आहे 3i प्लस pk डिवायडेड बाय k प्लस 1. आता सी बारची व्हॅल्यू पुट करूया, -3i प्लस 3j आणि इकडे 0k होईल, k नाही म्हणजे 0k. आता हे i चे कंपोनंट -k प्लस 3i, जे चे कंपोनंट qk इकडे नाही आहे, qkj प्लस आता 3k प्लस p, 3k प्लस p k कॅप डिवायडेड बाय k प्लस 1. आता इथं कंपॅरिझन करायची आपल्याला, कंपॅरिझन कशी करायची, ही i अपॉन धिस, j अपॉन धिस आणि k अपॉन धिस असं घ्यायचं आहे आपल्याला. मग आता हे -k प्लस 3 अपॉन k प्लस 1 इज इक्वल टू -3. त्याच्यानंतर qk डिवायडेड बाय k प्लस 1 इज इक्वल टू 3 येत आहे आणि इकडे k कॅपचा 3k प्लस p अपॉन k प्लस 1 इज इक्वल टू 0. मग आता इथे काय काय येईल, याच्यावरून k ची व्हॅल्यू येते बघा, -k प्लस 3 इज इक्वल टू -3k मायनस 3. त्याच्यानंतर आता हा k इकडे घेतला तर 2k होईल, 3k पॉझिटिव्ह झाला, हे 2k इज इक्वल टू हे -6 म्हणजे k ची व्हॅल्यू मिळाली -3, k ची व्हॅल्यू आहे -3. आता तुम्हाला पुढे रेशो k ची व्हॅल्यू तर मिळाली, पुढे अजून p आणि q च्या व्हॅल्यू पण काढायच्यात. मग आता जेव्हा k ची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह मिळते, मी याला हायलाईट करतो थोडंसं ग्रीन कलरने, जेव्हा k ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळते तेव्हा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला असतो, k ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर इंटरनल डिव्हिजन. नाव निगेटिव्ह साईन इंडिकेट्स सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. मग आता इथे लिहूया आपण खाली काय, पॉइंट C divides segment AB in the ratio डायरेक्ट हे मायनस साईन काय इंडिकेट करतं, एक्सटर्नल डिव्हिजन. रेशो काय आहे, ओनली 3 आला आहे म्हणजे 3:1, कारण याला अपॉन 1 आहे. आणि जेव्हा 3/4 वगैरे आलं असतं तर 3:4 लिहिलं असतं, 3/5 आलं असतं तर 3:5 लिहिलं असतं. इथे काहीच नाही आलं अपॉन म्हणजे 1 आहे, इन द रेशो 3:1. आता पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काढायच्यात. कशा फाइंड आउट करणार पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज, फॉर पी अँड क्यू इथं काय करा, के ची व्हॅल्यू -3 इथे पुट करा, तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू मिळेल. के ची व्हॅल्यू -3 इथे पुट करा, पी ची व्हॅल्यू मिळेल. जमेल ना हे काढायला. दोन्ही क्वेश्चन सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आपण. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले बघा, द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स ए अँड बी आर. एचा पोझिशन वेक्टर हा आहे आणि बीचा पोझिशन वेक्टर हा आहे. याला समजा आपण म्हणूया पी बार आणि याला म्हणूया क्यू बार. मग इथे लिहायचं, परीक्षेत आन्सर लिहिताना असं लिहायचं, लेट पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए इज पी बार इज इक्वल टू हे 6a बार प्लस 2b बार अँड पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट B is Q bar, that is A bar minus 3B bar.
आता इथे गिव्हन रेशिओ इज 3:2. तिथे रेशिओ दिलेला नाही. एक्सटर्नल की डिव्हिजन, एक्सटर्नल की इंटरनली डिव्हाइड करतोय तो रेशिओ दिलेला नसेल तर इंटरनल डिव्हिजनसाठी कन्सिडर करायचं. नाव बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचं. आता सी डिव्हाइड करतोय ना, म्हणजे हे असं आहे ना, हा ए बी सी, तर हे ए बार असा आहे ना, हा रेशिओ M:N समजा, तर ते आपण असं घेतो ना, MB बार प्लस NA बार. म्हणजे इथे काय येणार, हे आहे क्यू बार आणि हा आहे पी बार, बरोबर. म्हणजे MQ बार येणार. ते सी बार इज इक्वल टू MQ बार प्लस NP बार डिवायडेड बाय M प्लस N. आता सी बार इज इक्वल टू एमची व्हॅल्यू काय आहे, रेशो 3. क्यू बारची व्हॅल्यू काय आहे, ए बार मायनस 3B बार प्लस एनची व्हॅल्यू आहे 2 आणि पीची व्हॅल्यू आहे पी बार 6A बार प्लस 2B बार डिवायडेड बाय 3 प्लस 2. आता सी बार इज इक्वल टू हे 3A बार मायनस 9B बार प्लस 12A बार प्लस 4B बार डिवायडेड बाय 5. C bar is equal to 3A bar plus 12A bar 15A bar minus 9B bar plus 4B bar minus 5B bar upon 5. फायनली C bar is equal to इथे 5 कॅन्सल तर इथे राहिलं 3A बार, इथे 5 कॅन्सल तर इथे राहिलं 1. C bar is equal to 3A bar minus B bar. आला का C बारचा पोझिशन वेक्टर शो दॅट करायला, 3A bar minus B bar, राईट डाऊन. Hence proved. Question number 5 बघा. Prove that the line segment joining the midpoints of the adjacent sides of the quadrilateral form a parallelogram. क्वाड्रिलॅटरलची ही प्रॉपर्टी एक लक्षात ठेवा. कुठलाही इरेग्युलर क्वाड्रिलॅटरल घ्या तुम्ही इथे, ही जनरल तुम्हाला जॉमेट्रीमधली कन्सेप्ट माहीत असेल. एक प्रॉपर्टी क्वाड्रिलॅटरलची, इथे ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये मी इरेग्युलर काढला आहे हा, तर इथे ह्याचे साईडचे मिड पॉईंट्स घ्यायचे. बघा, हा ABCD क्वाड्रिलॅटरल आहे. तर जॉमेट्रीमध्ये जी एक कन्सेप्ट आहे की ह्या साईडचा मिड पॉईंट, ह्या साईडचा मिड पॉईंट आणि ह्या साईडचा मिड पॉईंट, ह्या साईडचा पण मिड पॉईंट. मग हे ॲडजसंट साईड आहेत ह्या दोन, हे दोन मिड पॉईंट जोडले, ह्या दोन ॲडजसंट साईडचे हे दोन मिड पॉईंट जोडले, ह्या दोन ॲडजसंट साईडचे हे दोन्ही मिड पॉईंट जोडले आणि हे दोन्ही मिड पॉईंट जर जोडले तर तुम्हाला हा पॅरलोग्राम मिळतो. हा पॅरलोग्राम, तर फिगर जेवढी करेक्ट काढाल तुम्ही तेवढा तो करेक्ट पॅरलोग्राम दिसेल. तर हा पॅरलोग्राम असतो, हे प्रूव्ह करायचं आहे. आता हा मिड पॉईंट मी प्रॉपर काढला नाही, हा इथे तो मिड पॉईंट, आता पॅरलोग्राम दिसेल. तर हा पॅरलोग्राम आहे असं दाखवायचं. ह्या नवीन क्वाड्रिलॅटरलला मी नाव देतो इथे PQRS. आता पॅरलोग्राम आहे हे प्रूव्ह कसं करायचं, तर पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड इक्वल आणि पॅरलल दाखवली, एक पेअर इक्वल आणि पॅरलल की तो पॅरलोग्राम आहे. मग आपण एकतर PQ आणि SR इक्वल व्हेक्टर्स दाखवायचे. PQ आणि SR इक्वल व्हेक्टर जर दाखवले तर काय होतं, किंवा SP आणि RQ इक्वल व्हेक्टर्स दाखवायचे. हे दोन इक्वल व्हेक्टर आहेत म्हणजे यांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे पॅरलल आहेत, आणि मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजेच ते इक्वल व्हेक्टर्स येतील. म्हणजे ह्या दोन साईड्स पॅरलल पण आहेत आणि इक्वल पण आहेत असं त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. मग आता इथे P बार, Q बार, S बार, R बार बाय मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला A बार प्लस B बार अपॉन 2. Q बार काय येईल, B बार प्लस C बार अपॉन 2. S बार काय येईल, A बार प्लस D बार अपॉन 2. R बार काय येईल, C बार प्लस D बार अपॉन 2 येईल R बार.
फक्त इथे लिहिताना अगोदर म्हणायचं लेट ए बार बी बार सी बार डी बार एस बार आर बार क्यू बार पी बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट्स, सगळे पॉईंट्स लिहायचे तिथे. आणि बाय मिड पॉईंट फॉर्म्युला इथे म्हणायचं आन्सर लिहिताना, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला पेपरला लिहिताना असं लिहायचं बोर्डच्या. आता आपल्याला दाखवायचा कोणती पेअर दाखवायची, एस आर आणि पी क्यू. ठीक आहे, मग मी इथे लिहितो एस आर बार आणि पी क्यू बार. आता हे दोन इक्वल वेक्टर आले पाहिजे, हे इक्वल आले की झालं प्रूफ. मग एस आर बार काय येतं, आर बार मायनस एस बार, आणि पी क्यू बार काय येतं, पी क्यू बार काय येतं, क्यू बार मायनस पी बार. मग आता आर बारची व्हॅल्यू काय आहे, सी बार प्लस डी बार अपॉन 2 मायनस एस बारची व्हॅल्यू काय आहे, ए बार प्लस डी बार अपॉन 2. मग आता डिनॉमिनेटर सेम आहे, ही सबट्रॅक्शन करूया. तर काय येते ती सबट्रॅक्शन, सी बार मायनस ए बार अपॉन 2. आता इथे पण करायचं, क्यू बारची व्हॅल्यू काय आहे, बी बार प्लस सी बार अपॉन 2 मायनस पी बारची व्हॅल्यू काय आहे, ए बार प्लस बी बार अपॉन 2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन काय येईल, बी बार कट होईल, खाली काय राहिलं, सी बार मायनस ए बार अपॉन 2. आलं का सेम. फ्रॉम 1 and 2 काय म्हणू आपण, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 एस आर बार इज इक्वल टू पी क्यू बार. Therefore PQ is equal to QR. इक्वल वेक्टरची डेफिनेशन काय, त्यांची मॅग्निट्यूड सेम अँड डायरेक्शन पण सेम, म्हणजे ते पॅरलल आहेत. PQ yes and PQ is parallel to SR. Therefore PQRS is parallelogram. Hence proved. Write down.